रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी गुटखा विक्री विरुद्ध आवाज उठवला असून प्रशासनाला व गुटखा विक्रेत्यांना इशारा दिलेला आहे। पाहूया सविस्तर या बातमीमधून। रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी रक्षक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी गुटखा विक्रीवरून प्रशासनाला व विक्रेत्यांना इशारा दिला आहे। साताऱ्यात बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तो बंद करावा। आता हात जोडून विनंती करतोय, परत हात सोडायला लावू नका असा इशारा सुशीलदादा मोजर यांनी दिला आहे। घोषणा करतोय, सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी, माझे बावळे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे, बंदी असोदी विक्री चालू आहे, सप्लाय चालू आहे, साठा चालू आहे, हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती मी हात जोडून विनंती करतो, उद्यापासून गुटखा विक्री बंद करा। थोडे दिवस देईल, मी हात जोडून सांगतोय, पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका, मी ही अनूनम्र विनंती करतोय। काय झालं हे रस्ता मला काय मी व्यसन करता निर्व्यसनी माणूस आहे। गुटख्यासाठी काय केलं, आज आपल्या पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एवढीचा साठा सापडला। किती दुर्दैव आहे हो, आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय, छत्रपतीचे वंशज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं, एवढी चोकलेचा साठा सापडतो। हे दुर्दैवी बाबी लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी। आता बाकी पोलीस प्रशासन त्याचा पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे। आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एवढीचा साठा। लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात, क्रांतिकारीचा जिल्हा आहे आपला। काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले, भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।